मुंबईत सांस्कृतिक वैभव म्हणून जी ठिकाणं ओळखली जातात त्यातलं सगळ्यात जुनं ठिकाण म्हणजे फोर्ट परिसरामधलं रंगभवन. रंगभवन हे खुलं नाट्यगृह. दिग्गजांच्या अनेक मैफिलींची इथं ही वास्तू साक्षीदार ठरली आहे. शास्त्रीय संगीतासह महाराष्ट्र सरकारचा वार्षिक मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा असेल, शिवाय लावणी महोत्सव असे अनेक कार्यक्रम याच रंगभवनमध्ये व्हायचे. मात्र उच्च न्यायालयानं हा परिसर सायलेंट झोन हा घोषित केलाय आणि रंगभवनची रयाज केली आहे. आज रंगभवन भग्नावस्थेत आहे. कोर्टाचे नियम पाळूनही रंगभवनला त्याचं गतवैभव मिळवून देणं सहज शक्य आहे. मराठी भाषा दिन पुढच्या काही दिवसातच येतोय. याच निमित्तानं रंगभवनला देखील न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या मी ज्या वास्तूमध्ये उभा आहे ही वास्तू आहे दक्षिण मुंबईतल्या फोर्ट परिसरातील रंगभवन. रंगभवन हे खुलं नाट्यगृह आहे. 1958 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या रंगभवनाचं उद्घाटन केलं होतं. उद्घाटनानंतर अनेक मोठे सांस्कृतिक सोहळे, लोककला, नाट्यकलाकृती या रंगभवनाच्या खुल्या नाट्यगृहामध्ये सादर झाल्या होत्या. जसं मी आपल्याला सांगितलं की आपण बघू शकता की यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1958 साली या खुल्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं होतं. मात्र आज या रंगभवनाची काय अवस्था आहे, खऱ्या अर्थाने दुरावस्था आहे, हे मी आपल्याला बघतोय. आपण जर बघितलं तर या संपूर्ण मोठ्या जागेमध्ये आपल्याला हे सगळं खुलं नाट्यगृह जे आहेत ते पाहायला मिळतं आहे. मात्र आज जर आपण या खुल्या नाट्यगृहाची अवस्था बघितली तर अगदी भग्न अवस्थेत जे आहे ते हे नाट्यगृह जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे खुलं नाट्यगृह आपण पाहताय, मोठा परिसर आहे आणि अनेक कलाकृतींचा साक्षीदार असलेलं हे जे खुलं नाट्यगृह आहे त्याची आज कशी अवस्था आहे हे मी दाखवतोय. हा मुख्य मंच आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की अक्षरशः भग्नावस्थेत असलेलं हे सगळं रंगमंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक ऐतिहासिक सोहळे असतील, कलाकृती असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते या रंगभवनामध्ये झालेले आहेत. रंगभवन देखील अनेक अशा गोष्टींचं साक्षीदार आहे. मात्र आज जर आपण बघितलं तर कशी अवस्था झालेली आहे, अगदी भग्नावस्था झालेली आहे या सगळ्या रंगभवनाची, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज हे रंगभवन नसून एक गोडाऊन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही बाजू देखील आपण बघूया काय नेमकी ह्या रंगभवनाची, नाट्यगृहाची, खुल्या नाट्यगृहाची अवस्था आहे. सगळीकडे पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. या मंचाची पाठची बाजू जी आहे ती मी दाखवतोय, सगळीकडे पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे ज्या रूम्स आहेत त्याची देखील अवस्था मी आपल्याला दाखवतोय. एकेकाळी मुंबईची सांस्कृतिक ओळख म्हणून जे रंगभवन ओळखलं जायचं त्याची आज कशी पडझड झालेली आहे हे मी आपल्याला दाखवतोय. दृश्य जी आहेत ती वेदनादायी आहेत. मात्र जर हे रंगभवन जे आहे ते अनेक चांगल्या गोष्टींचं, अनेक चांगल्या सोहळ्यांचं साक्षीदार आहे आणि आज मात्र आपण बघतोय की या रंगभवनाची कशी अवस्था आहे. दक्षिण मुंबईसारख्या गजबजलेल्या परिसरातलं हे रंगभवन आहे आणि आज या रंगभवनाची अगदी भग्नावस्था झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक मोठमोठे सोहळे देखील या रंगभवनामध्ये झालेले आहेत. त्यामुळे ज्या कलाकृती आहेत त्या कशा भग्नावस्थेत पडलेल्या आहेत आपण बघतोय. हे पुतळे आपण या ठिकाणी पाहू शकता. अगदी वेदनादायी चित्र जे आहे ते या रंगभवनाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कलाकृती अस्तव्यस्त पडलेल्या आहेत, पुतळे अस्तव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे हे सगळे जे कार्यक्रम झालेले आहेत त्याचं जे साहित्य आहे ते देखील अशाच अवस्थेमध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्वाभाविक आहे, हे सगळं पाहून कलाप्रेमींना वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या सगळ्या रंगभवनाला, खुल्या नाट्यगृहाला पुन्हा त्याचं गतवैभव जे आहे ते मिळालं पाहिजे अशी कलाप्रेमींची मागणी आहे. 2003 पासून इथे नॉईज पॉल्युशनच्या माध्यमातून हायकोर्टाने सांगितलं की इथे सायलेंट झोन केलेला आहे. पण आमचा प्रश्न असा येतोय की सायलेंट झोन जेव्हा तुम्ही करता एखाद्या गोष्टीला तेव्हा ह्या प्रशासनाने त्या विरोधात जाऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे होता. ह्याच्या बाजूला काही कॉलेजेस आहेत, याच्या बाजूला काही हॉस्पिटल्स आहेत. त्या ठिकाणी होणारे वेब सिरीज, त्या ठिकाणी होणारे शूटिंग्स त्या सगळ्या चालतात कोर्टाला. पण
प्रशासन इतकं ढिम्म राहिलेलं आहे ह्या ठिकाणी की 2003 पासून ते 2025 उजाडलेलं आहे. आपण एक ठिकाणी सांगतो की सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, पण संस्कृती जपण्यासाठी आपल्याला सांस्कृतिक जागाही जपली पाहिजे. कारण ज्या ठिकाणी जागा असते, नाट्यगृह असतात, त्या ठिकाणीच ह्या महत्त्वाच्या ठिकाणीच आपण भाषेला प्रोत्साहन देऊ शकतो. आणि ठीक आहे, नॉईज पोल्युशनच्या नावाखाली तुम्ही जेव्हा हे बंद करता त्यावेळी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण कलाकृती उभ्या केल्या असत्या, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या असत्या, त्यांचं प्रदर्शन मांडलं असतं. इतकं सुंदरसं इथे थिएटर होतं, ओपन थिएटर, ज्याची लोकांमध्ये चर्चा असते. रंगभवनसारखं जागा आपण सोडून आणि एक रेव्हेन्यू वाया जातोय. 2003 पासून तुम्ही बघितलं 2025 आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचा एक रेव्हेन्यू गेलेला आहे ना. ह्या ठिकाणी काळा घोडा फेस्टिवल होत असतं, तिथेही हायकोर्टाच्या ठिकाणी तिथेही निर्बंध आहे, तिथेही सायलेंट झोन आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला एक तरतूद असते की इतक्या दिवसांमध्ये आपण तिथे करू शकतो. सेंट्रल लायब्ररीसमोर एक जॅझचा फंक्शन होऊ शकतं मोठं. तर मला असं वाटतं की ह्या ठिकाणीही आपण ते केलं पाहिजे. तसंच नाट्यप्रेमींसाठी एक सवाई नाटकांचा मोठा प्लॅटफॉर्म आपण ह्या ठिकाणी उभा करू शकतो. सांस्कृतिक विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन असेल यांनी या सगळ्याची दखल घेत लवकरात लवकर या रंगभवनाला पुन्हा त्यांचं गतवैभव जे आहे ते मिळवून द्यावं, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती कलाप्रेमी करताना पाहायला मिळतात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.